तर नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणं चांगलाच धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्की बघा. तर मित्रांनो, एकीकडे चारुवाल सरांनी फसवलं या भुवनेश्वरीला अगदी षडयंत्रणामध्ये, परंतु दुसरीकडे भुवनेश्वरीला समजून आले की या साऱ्या गोष्टीमध्ये मास्तरीणबाईचा हात आहे. कारण आता या भुवनेश्वरीने अगदी सोचून मात्र गेम खेळलेला असतो, परंतु भुवनेश्वरीला एकच गोष्ट त्रास देत असते, ते म्हणजे भुवनेश्वरीचा विचार. कारण या भुवनेश्वरीला असं वाटत असतं की आजपर्यंत आम्ही या घरात खूप डाव जिंकले, परंतु मास्तरीणबाईचा हा डाव काही समजायला मार्ग नाही. कारण आता अक्षराने एकच सुचलेलं असतं की या भुवनेश्वरी सोबत मात्र वाईट वागून कदाचित काहीच फायदा नाही. त्याच्यामुळं अक्षराने भुवनेश्वरी सोबत अगदी गोड बोलून मात्र आपल्या कामाच्या दिशेला लागलेली असते. पण मित्रांनो, हा डाव मात्र या भुवनेश्वरीला अक्षराचा समजत नसतो. हे सोचून मात्र ही भुवनेश्वरी अगदी संकटात पडलेली असते, परंतु ही भुवनेश्वरी काही हार मानायला तयार नसते. कारण आता या दुर्गीला अधिपतीचं सत्य माहिती पडलेलं असतं की अक्षराने अधिपतीला शाळेमध्ये फॉर्म भरायला लावले. पण त्याचवेळी या भुवनेश्वरीला अगदी भीती वाटत असते. कदाचित भुवनेश्वरीला असं वाटत असतं की अधिपती आमच्या हातातून निघून गेले, कारण ही मास्तरीणबाई मोठा गेम खेळत आहे. आणि त्याचवेळी अगदी चिडून मात्र ही भुवनेश्वरी दुर्गीला बोलत असते. दुर्गी, ती मास्तरीणबाई आमच्या पाठीमागं कशा प्रकारे गेम खेळत आहे तो कदाचित आम्हाला समजत नाही, परंतु ही मास्तरीणबाई जर आमच्या हातात आले तर आता तर दुसरीच शिक्षा देऊ. परंतु दुसरीकडे चारुवाल सर अक्षराचे अगदी आनंद होऊन मोठे कौतुक करत असतात. कारण चारुवाल सरांना असं वाटत असते की जे आमच्या हाताने झाले नाही ते मात्र माझ्या सुनेने केले. त्याच्यामुळं आता चारुवाल सर अगदी आनंद महसूस करत असतात. पण मित्रांनो, त्याचवेळी अक्षरा चारुवाल सरांना बोलत असते, सर तुम्ही कदाचित आता जास्त टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही ज्या प्रकारे अधिपतीचं फ्युचर डिसाईड केलेलं होतं, मात्र त्याच प्रकारे मी तुम्हाला तुमचा अधिपती परत मिळवून देईल. तुम्ही फक्त मी सांगितलेल्या प्लॅननुसार भुवनेश्वरी मॅडमसोबत बर्ताव करा. परंतु आता भुवनेश्वरी अक्षराचा पूर्ण प्लॅन समजेल का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.